स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला येथील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात झालेल्या 50-50 जागांच्या तडजोडीने आता राज्यातील इतर शहरांनाही दिशा दिल्याचे दिसत आहे। अकोल्यामधील यशस्वी चर्चेनंतर तोच फॉर्म्युला सोलापुरातही राबवण्याच्या तयारीला वेग आला आहे। गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत काँग्रेससोबत 50-50 फॉर्म्युल्यानुसार पालिका निवडणूक लढवण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला। शहरातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडवू शकणारा हा निर्णय असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे। बैठकीत सोलापूर महानगरपालिकेतील सध्याच्या प्रभाग रचनेचे विश्लेषण, मागील निवडणुकांमधील आकडेवारी आणि संभाव्य उमेदवारांची प्राथमिक चर्चा करण्यात आली। बहुजन मतांची विभागणी थांबवून सत्तेपर्यंत पोहोचण्याची रणनीती या युतीमागे असल्याची माहिती सूत्रांनी दिली। आता काँग्रेसकडून अधिकृत प्रतिसाद आणि सोलापूर काँग्रेसच्या शहर व जिल्हा पातळीवरील चर्चा निर्णायक ठरणार आहे। मात्र वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या पुढाकारामुळे शहरातील विरोधकांसह सत्ताधारी पक्षही सावध झाला आहे। सोलापूर पालिकेच्या राजकारणात काँग्रेस VBA युतीचा फॉर्म्युला राबला तर सत्ता समीकरणात मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे।